चिडचिड करत होती. म्हणत होती माझ्या माहेरच्यांना इथे कोणी किंमत देत नाही म्हणून. आणि आजी सुद्धा होत्या हो तिकडे. काय वाटलं असेल हे ऐकून आजींना? काही वाटलं नसेल. तुम्हाला एक सांगते रत्नाताई, या घरातली माणसं ना काचेसारखी पारदर्शक आहे. आणि मुळात इथली प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अगदी चांगली ओळखून आहे. त्यामुळे सासूबाईंना तिच्या बोलण्याचं काहीही वाटलं नसणार बघा. आणि आणि वीणा काही उणं बोलली असेल ना तर ते बोल ती आम्हाला लावत नव्हती हो. तिच्या त्या बोलण्यातून तुमच्याबद्दलची ओढ कळते आम्हाला. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. अहो हे चक्र काय असंच सुरू राहणार. आता बघा ना, आता माझ्या जान्हवीचं पण लग्न आहे. ती पण सासरी जाईल. ते म्हणतात ना, आपण केलेल्या कर्मांची फळं इथेच मिळतात. आता तुम्ही फक्त माझ्या जान्हवीला गोड गोड आशीर्वाद द्या. तुमची वीणा जशी सुखाने संसार करते ना, माझ्या जान्हवीचा संसार पण सुखाचा होते. तुम्ही काही काळजी करू नका. अहो जान्हवीचा संसार अगदी सुखाचा होईल हो. तथास्तु. हे सुपर्णा, हे डार्लिंग, तू काय करते इथं बसून एकटीच? चल तयार हो, आपल्याला बाहेर जायचं. नाही नको रवी, माझा मूड नाही अजिबात. अगं असं काय करते? आय गॉट अ गुड न्यूज फॉर यू. काय? आपल्या सोलार प्रोजेक्टचं काम आता सुरू होते. इन्व्हेस्टरला भेटायला जायचं. चल लवकर तयार हो, आता निघतोय आपण. काय झालं? यू आर नॉट हॅपी? रवी बघ, माझा खरंच मूड नाहीये. मला आता ना आनंदीशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. डार्लिंग, आय अंडरस्टँड. तू आनंदीला मिस करतेस, मी समजू शकतो. पण अशी किती दिवस तू घरी बसून राहणार आहेस? थोडी बाहेर पडलीस तर डिस्ट्रॅक्ट होशील, तुलाच बरं वाटेल. चल ना जाऊया. नाही नको रवी, तू जा एकटाच. यू शुअर? ओके, मग ॲटलिस्ट तू तुझी शॉपिंगला तरी जाऊ नये. तुला डिस्ट्रॅक्शन मिळेल. माझं एवढंच म्हणणं आहे की तुला बरं वाटेल. ओके, मी जाऊ ना. बाय. हॅलो सर. हॅलो. मी नीलांबरी, गाडे पाटलांची सून. ओ हॅलो, माय सेल्फ रवी. ते तुम्ही आमच्या पप्पांना भेटायला आले होते ना? हो, साहेबांकडे ॲक्च्युली थोडं काम होतं म्हणून आलो होतो. माफ करा, पण तुमचे शब्द कानावर पडले म्हणून विचारते. ते तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट बाबतीत बोलत होता? आम्ही गेले अनेक महिने या प्रोजेक्टवर काम करतोय. इनफॅक्ट माझ्या रिसर्च टीमनी याच्यावर काम केलंय आणि त्याच्यातनं आम्हाला असं कळलंय की हा प्रोजेक्ट आपल्या दोघांसाठी खूप फायद्याचा आहे. आणि ज्या एरियात हा प्रोजेक्ट होणार आहे त्या एरियातल्या लोकांचाही फायदा होईल आणि त्यामुळे त्या एरियात साहेबांचं नाव होईल आणि तो फायदा ॲडिशनलच आहे. त्याच संदर्भात साहेबांना भेटायचं होतं. ॲक्च्युली मी बरेच दिवसांपासून साहेबांना फोन करतोय, बट ही इज बिझी, त्यामुळे भेट होऊ शकत नाहीये. या प्रोजेक्टसाठी मला फायनान्स हवा आहे त्यांच्याकडनं, म्हणून भेटायचं होतं. ग्रेट. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमचं प्रोडक्ट आमच्या पप्पांकडे विकायला आला होता तर? राईट, करेक्ट आहे. पण साहेबांची भेटच नाही होऊ शकली, त्यामुळे ॲक्च्युली आज ते मी सरांना. आदिराज माझे मिस्टर आहेत. ओ रिअली? राईट, मी भेटलो त्यांना, पण आय गेस ॲक्च्युली कसं आहे ना, माझे मिस्टर त्यांच्या पप्पांच्या बिझनेसमध्ये अजिबात इन्व्हॉल्व नसतात. ओके. पण तुम्ही काळजी नका करू, मी तुमचा निरोप देईन पप्पांना. रिअली? हो, कारण की ना मला तुमची आयडिया प्रचंड आवडली आहे आणि तुमचा प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी मी पप्पांकडे बोलेन. दॅट रिअली मीन्स अ लॉट. थँक्यू सो मच मिसेस नीलांबरी. नीलांबरी, राईट. थँक्यू सो मच. तुम्ही साहेबांशी बोललात की मला कळवा, मी वाट बघेन तुमच्या फोनची. नक्की. थँक्यू अँड हॅव अ गुड डे नीलांबरी. थँक्यू. आय विल सी यू.
भावना येऊ? अगं वहिनी विचारतेस काय? ये की तू. अगं उभी काय तू? बस ना. मी जानूच्या साड्या आवरत होते ग, म्हणजे बॅग भरायला सोपं जाईल ना. तुम्ही सगळे रागावलात का ग माझ्यावर? नाही ग, असं का विचारतेस तू? नाही, आईवरून जरा जास्तच बोलले ना मी. काय तुम्ही एवढी सगळी चांगली माणसं आहात आणि मी मात्र कुरकुर करत राहिले की माझ्या आईला बोलवलंच नाही म्हणून. अगं तू कशाला मनाला एवढं लावून घेतेस? नाही ग, जरा जास्तच बोलले मी. तुम्ही एवढी सोन्यासारखी माणसं मिळाली आहात ना मला, मी तुमच्याबद्दल वाईट विचार केला ग. आणि सगळ्यात जास्त वाईट काय वाटतं माहिती, मी आईंबद्दल तसा विचार केला. खर तर आई मला किती जीव लावतात, किती काळजी घेतात माझी, मला समजून घेतात. आणि मी त्यांच्यावर संशय घेतला की त्यांनी सिंचनाच्या घरी पत्रिका पाठवली असणार म्हणून. चुकलंच ग माझं जरा. मला ना आता आईन पुढे जायची हिंमत होत नाहीये ग. अगं वहिनी